आपण वर्क अँड टाइम वरचे गणित बघत होतो. सगळ्यात पहिले आपण ऍक्च्युअल वर्क अँड टाइमचे गणित बघितले कोणते की दोन जण एकत्र काम करतात वगैरे. मग आपण नळांवरची गणित बघितली. आता आपण बघत होतो कामांची MTD वाले क्वेश्चन्स. तर क्वेश्चन काय आहे बघा आपल्या स्क्रीनवर. 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात. राईट. 6 कामगार दिवस 15 टेबल म्हणजे 30 टेबल म्हणजे हे झालं तुमचं वर्क. तर 30. तर इथपासून क्वेश्चन चेंज झालेला म्हणजे केस चेंज झालेली आहे. तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील. किती दिवस लागतील म्हणजे किती D2 विचारलेला आहे आपल्याला. बरोबर आहे. ठीक आहे. 2 इथून याला भाग दिला तर किती झाले 3. बरोबर आहे. एक मिनिट. ओके 15 सेकंद 90. हा 3च येणार आहे. राईट. मग आता 8 ने भाग दिला तर किती येतात 5. बरोबर. 5 ने 3चा गुणाकार किती झाले 15. म्हणजे हा जो D2 आहे हा किती आलाय D2 15 आलेला आहे. राईट. फक्त काटाकाटी करायची बस. एकदा त्या मांडलं सेटमध्ये की तुम्हाला फक्त काटाकाटी करायची गरज आहे. फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. जर 40 बकऱ्यांचा 20 दिवसांचा चराईचा खर्च याला सुद्धा डब्ल्यूच्याच ठिकाणी ठेवायचं. ठीक आहे. खर्च जे काय असेल त्याला सुद्धा डब्ल्यूच्याच ठिकाणी ठेवा तुम्ही. बघू आपण. जर 40 बकऱ्यांच्या 20 दिवसांच्या चराईचा खर्च तर 30 दिवसात 111 रुपयांमध्ये किती बकऱ्या चराया करतील म्हणजे M2 विचारलेला आहे. ठीक आहे. आपण काय करणार हा शून्य कट करू. हा शून्य आणि हा शून्य कट करू. आलं लक्षात. हा 370 वाला शून्य आणि 30चा शून्य कट नाही होत. ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन उलट 2 शून्य होतील त्यांचे. तसा कट नाही करायचा आहे तुम्हाला. आलं लक्षात. इथून ह्या खालच्याचा इथल्या वरच्या सोबत आणि इकडच्याचा पलीकडच्या सोबत असं कट केलं. बघा 37 त्रिक 111 येतात. मला 37चा पाडा नाही माहिती पण हे जर का एकमेकांनाच कट होणार आहेत म्हणून दिलेलं. कारण की 37 या अंकासोबत 4 नी पण भाग जात नाही. म्हणजे 37 या अंकाला 4 नी पण भाग जात नाही, 2 नी पण जात नाही, 3 नी पण जात नाही. मग उरला कोणता 111. आता मला 37चा पाडा तर माहिती नाही पण 7चा पाडा एकक स्थानी 1 हा अंक येईपर्यंत मला माहिती. 7 1 7 7 2 14. बघा 7 1 7. बरोबर आहे. 7 2 14 7 त्रिक 21. युनिट प्लेसला 1 आलाय तो पण 30 तिपटीत आलाय म्हणून मी डायरेक्ट 3 करून टाकलं. ह्या टेक्निक अशा उपयोगी पडतात. 3 आणि 3 कट. उरलं किती 4 2 8 झालं. काही वेळ नाही लागत. 37चा पाडा येणं गरजेचं नव्हतं. आज तुम्हाला हे कळालं असेल. ओके. फक्त अशा शॉर्टकट ट्रिक्स तिथे तुम्हाला सुचल्या पाहिजे. ओके. पुढचा क्वेश्चन घेऊयात. तर किती 8 दिवस लागतील. D2 आहे ना. सॉरी 8 बकऱ्या लागतील आपल्याला. 8 M2 झालाय हा आपला M2. 8 बकऱ्या लागतील. 20 मजूर 6 तास एक काम करून 15 दिवसात पूर्ण करतात. 15 दिवस. बघा 20 मजूर रोज 6 तास आणि हे 15 दिवस. तर तेच काम मग काम घ्यायचं का खालचा W लावायचा का नाही लावायचा. 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. याला काय म्हणतो आपण माहिती का. ही जी थेरी आहे, हे जे फॉर्म्युला आहे याला मॅनडेज असं म्हणतो. मॅन आणि डेज. मॅनडेज म्हणजे त्या डेज मध्ये त्यांचा मग तो टाइम पण आला. हे जे 6 तास आहे हे पण त्याच्यातच आले. बरोबर आहे. मॅनडेज काढायचे असतात फक्त. याच्या नंतरचा जो काही टाईप असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मॅनडेज काढायचे. मॅनडेज काढले की तुम्हाला आन्सर येऊन जाणार आहे. फक्त मॅनडेज काढायचे. मॅन इंटू डेज. मॅनडेज. राईट. 15 दिवस 6 तास म्हणजे 15 सख 90 तासाचं काम झालंय 20 मजुरांकडून असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात. ठीक आहे. तर तेच काम 15 मजूर 8 तास काम करून ते किती दिवसात पूर्ण करतील. फक्त भागाकार झालं. हेच नाही. 20 सख किती होतात 20 सख 120 आणि इकडे 8 इंटू हा काय D2 आहे. बरोबर आहे. याने किती भाग दिला 15 झालं. एवढंच करायचंय तुम्हाला. ही तर लाईन पण करायची गरज नाही. असंही केलं तरी चालतं.
4ने जरी भाग दिला इथं 4 दुने 4 5 5 बेत्रिक 6 आणि 3 5 15 आलं. काही वेगळं नाही याच्यामध्ये, एवढंच करायचं. ओके, पुढचा क्वेश्चन. तर कुठे 15 आन्सर. गट क पूर्व परीक्षा 2018 आलेला आहे क्वेश्चन. 30 गायींच्या 10 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च 20,000. 30 गायी 10 दिवस, मॅन किती झाले 30 झाले, डेज किती झाले 10 झाले. खर्च सांगितलेला म्हणजे काय, आपण तो वर्कच्याच जागी घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे छेदामध्ये 20,000 बरोबर आहे. पॉइंट वाटेल तुम्हाला 20,000. तर 40 गायी 18 दिवसांसाठीचा खर्च किती असेल, म्हणजे इथलं विचारले. W2 किंवा मग मनी जर का असेल, जे काय असेल ते विचारले. सॅलरी असेल ते विचारलेले. बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार, काटाकाटी करायला सुरुवात करणार. 1 2 1 2 झाले कट. बरोबर. आता तुम्ही काय करणार आहे, यांचा गुणाकार इकडे नेणार आहे. राईट. आणि ह्या 3नी हे 6 करू शकतो आपण. बरोबर आहे. साइन चौक 24 गुणिले हे 2 किती झाले 48 आहे का. 48 अंक असणार झालं. आणि मग नंतर हा 200 इकडे वर गुणाकारामध्ये जाऊन 1 2 आणि 3 शून्य भेटतील आपल्याला त्याच्यानंतर. झालं. काही गरज नाही तुम्हाला पूर्ण गुणाकार वगैरे करत बसायची. आलं लक्षात. पुढचं गणित. ओके. 6 शिक्षक M1 रोज 8 तास म्हणजे T1 10 दिवसात म्हणजे किती D1 चाचणी परीक्षेचे पेपर तपासतात. जर आधीपेक्षा 2 शिक्षक वाढले असतील तर तेवढेच पेपर म्हणजे तेवढंच काम. बघा, तर तेवढेच पेपर म्हणजे तेवढंच काम, तेवढेच पेपर तेवढंच काम आहे. 6 दिवसात तपासून म्हणजे किती झाले, हे T2 किती झाले, सॉरी D2 झाला हा 6 करण्यासाठी त्यांना रोज किती तास काम करावं लागेल. काय विचारलाय, T2 विचारलाय. तास म्हणजे टाइम तो विचारलेला. सुरुवातीला 6 8 10 तेवढंच पेपर म्हणजे W1 घ्यायची गरज नाही. काय केलंय, आधीपेक्षा 2 शिक्षक वाढवलेत म्हणजे किती झाले, आधी 6 होते आता किती बसणार आहेत 8. 6 दिवसात काम तुम्हाला संपवायचंय तर रोज किती तास बसावं लागेल. बघा इकडं 8 6 कट उरलं काय 10 तास. आलं लक्षात. काहीच करायचं नव्हतं याच्यामध्ये. मला फक्त हा गुणाकार इथं दिसायला पाहिजे होता. 6 8 6 8 तर होतेच, 10 बाकी होते फक्त ते 10 लावले आपण इकडे. ओके. रोज किती तास 10 तास काम करावं लागणार आहे. 20 कामगार 25 तासात 20 कामगार 25 तासात 30/40 आकारमानाची भिंत रंगवतात. हे झालं काम 30/40. तर 15 कामगार किती तासात म्हणजे काय T2 विचारलेलं आहे 45/60 सॉरी 45 गुणिले 60. तर तुम्ही काढू शकता हे कसं, 2 आणि 20 चौक. आलं लक्षात. आता परत काय होईल, या 2नी हा 4ला भाग दिला 2 वरचं 15 तर कट झाले, खालचं किती उरले 45 गुणिले 2 म्हणजे किती झाले 90. मग आता मी हे एक काम करू शकतो, हा सरळ 30 आणि हा सगळा 90 कट करून 3 लिहू शकतो. मग या 3चा गुणाकार पलीकडे जाऊन कोणासोबत, या 25 सोबत. 3 गुणिले 25 किती 75. कळालंय का काय केलं आपण T2. आलंय लक्षात का. परत एकदा नीट समजून सांगतो बघा. बरं कसं होतं, हे काटाकाटी तुम्हाला आहे ना सवय लागलेली असते की आपल्याला ते सगळं इकडचं पलीकडे नेऊन मग फक्त इकडे T2च ठेवायचा आपण आणि मग ते करत जायचं. बघा जिथं मला असं वाटतं की क्लिष्ट होईल मी तिथे जरा नीट करूनच दाखवतो तुम्हाला. 25 30 गुणिले 40 ची भिंत, त्याच्यानंतर 45 गुणिले 60 नाही सॉरी हे वर्क आहे ना खाली लिहायला गेलेला. बघा 15 गुणिले किती तास म्हणजे T2 विचारलेला आहे आणि इकडे 45 गुणिले 60. आपण काय करतो, हे सगळ्याच्या सगळे इकडे नेतो. म्हणजे आता बघा 45 गुणिले 60 20 गुणिले 25 छेदस्थानामध्ये 30 गुणिले 40 हे तुम्हाला सगळं लिहून मग इकडं T2. इकडे काय करायचं असतं तुम्हाला T2 करायचा असतो.
बरोबर आहे. मग आता तुम्हाला इथं काटाकाटी सोपी वाटते, मग तुम्ही इथे 0 0 0 0 कट करताल. बघा 6 हिंदूने 12, 3 चौक 12, हे अख्खं कट झालं. नाही, एक मिनिट, मग 45 गुणिले हे येणार नाही एवढं. एक मिनिट, काहीतरी राहिलंय वाटतं. ओके, हां बरोबर आहे. हे इथं 15, हे जे 15 आहेत हे इथं घ्यायचेत खाली, इकडं 15 जाय, हे सगळं कॅन्सल झालं. बरोबर आहे. आता उरलं काय, 15 त्रिक 45, मग 25 गुणिले 3 किती आले, 75 आलं, 75. बघा आता पुढे लक्ष द्या, पुढचं गणित दुसऱ्यांदा दोनदा सोडून दाखवलं आता तुम्हाला. 25 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 18 तास लागतात. 25 ला एक काम पूर्ण करण्यासाठी 18, तर माणसं वाढवली तर काय, टाइम कमी लागणार आहे, म्हणून ह्याच फॉर्मॅट घेतलेला असतो आपण. ओके, तर सुरू आपण आता काटाकाटी करू शकतो. काय पूर्ण, तेच काम पूर्ण करण्यासाठी काय तासच विचारले असतील ना, दुसरं काय विचारणार आपल्याला. T2 विचारलंय, टाइम 2 किती तास लागतील तो. ओके, सो आपण भाग द्यायला सुरुवात करू. 5 ने भाग दिला, 5 इथं आले 6, 6 त्रिक 18, 15 त्रिक 25, सॉरी 5 त्रिक 15. T2 किती आला, 15 आला. साधं गणित होतं. पुढचं, जर 12 माणसं किंवा 20, नाही हे नाही, हे वेगळे गणित आहे. 10 व्यक्तींना 16 दिवस काम केल्यानंतर 40,000 भेटतात. 10 व्यक्तींना 16 दिवस काम केल्यावर 40,000 भेटतात. तर 20 दिवसांसाठी 60,000 रुपयांमध्ये किती व्यक्ती काम करतील. D2 दिलेला आहे, M2 विचारलेला आहे आणि 60,000 असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, 40,000 आणि 60,000 एवढं तुम्हाला दिसत आहेत. मी हे दोन्हीही कट करून 2 आणि 3 लिहिलं तर चालेल का, चालेल. ठीक आहे, हा याला कट करेल 2, बरोबर आहे. आता मला सांगा हे किती होईल. आता 2नी याला कट केलं 8, ह्या 2नी याला कट केलं 4, आणि हा 3 ह्या 4 सोबत गुणाकार करेल बरोबरच्या पलीकडे जाऊन, म्हणजे किती झाले, 3 चौक 12. ओके, मी जेव्हा नीट मांडलं होतं तेव्हाही तुम्ही तिथं मला स्टॉप करून तुम्ही गुणाकार करून बघा, जर का माझं तुम्हाला गिचमीट वाटत असेल तर. ठीक आहे, पुढे 12 उत्तर आलं याचं. 3 माणसं आणि 4 मुले एक काम, नाही 30 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 18, 30 M1 18 M2 सॉरी D1 तेच काम 15 दिवसात, तेच काम म्हणजे W1 घ्यायची गरज नाही असं त्यांनी सांगितलंय. 15 D1 मध्ये D2 तर M2 विचारलाय. किती व्यक्ती कामावर घ्याल, आणखी किती व्यक्ती, सॉरी इथं हा कॅच आहे, आणखी किती व्यक्ती म्हणजे सध्या इथं व्यक्ती किती आपल्याकडे, M1 30 आहे, D1 18 आहे, आणखी किती व्यक्ती घ्यावे लागतील ते काढायचं आहे. 15 दुने 30, 18 दुने इथं 36 आलंय M2. बरं, कितीने जास्त आहे, +6, नॉट इंटू 6, +6, 6 ने जास्त आहे. आणखी किती व्यक्ती कामावर घ्यावे लागतील, 6. तुम्हाला तिथे 36 पण आन्सर दिलेलं असणार आहे. ऑप्शन 1 मध्ये तर पहिले 36च देतील, मग ऑप्शन 2 मध्ये देतील की 18, ऑप्शन 3 मध्ये देतील 12, ऑप्शन 4 12 देतील इथे, आणि ऑप्शन 4 मध्ये काहीतरी असं देतील 6 वगैरे. आपल्याला इकडे 36 आलं की आपण पहिले 36 करून टाकू. आणखी विचारले, आणखी किती लागतील, आणखी किती लागतील, जास्तीचे किती लागतील, 6 लागणार आहेत. बघा 7 स्पायडर M1 दिवसाला 7 तास T1 काम करून 7 जाळे 7 दिवसात मिळतात. बघा 7 स्पायडर 7 दिवसात 7 तास याप्रमाणे 7 जाळे विणतात. जाळे 7 जाळे कुठे गेले, जाळे 7 जाळे म्हणजे हे काय झालं तुमचा W1 झालाय. तर एक स्पायडर दिवसाला 1 तास याप्रमाणे 1 जाळे किती दिवसात विणेल, म्हणजे काय विचारलाय, D2 विचारलेला आहे. काय विचारलाय, D2 विचारलेला आहे. 7 कट झाले, 7 1 7 7 1 7 उरले किती, 7 49. आता ह्या 1 नी ह्या 1चा काहीही करा, काही फरक नाही पडत. D2 किती आलाय तुमचा 49. 49 तास 49 दिवस लागतील एका स्पायडरला 1 जाळं विणायला. रोजचा 1च तास काम केला तर
किती दिवस लागतील त्याला? 49 दिवस लागतील. ओके. पुढे 7 व्यक्ती रोज 9 तास याप्रमाणे काम करीत असल्यास 7 व्यक्ती रोज 9 तास प्रमाणे काम करीत असल्यास एक व्यक्ती 64 दिवसात पूर्ण एक काम 64 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 64 दिवसात 7 व्यक्ती 9 तास 64 दिवसात. ओके, तर तेच काम म्हणजे डब्ल्यू घ्यायची गरज नाही. 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात? D2 विचारलेला आहे. राईट. सो बघा, भाग देऊ शकतो आपण. 7 कॅन्सल. राईट. 3 ने भाग दिला, इथं आले 3, इथं आले 2, 2 ने भाग दिला 32 त्रिक 96. राईट. ऑप्शन काय झालाय? 1 झालाय. पुढचे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. हे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.